गुड इव्हिनिंग गाईज. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल. आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर संध्याकाळची वेळ आहे आणि तुम्ही थंबनेलवरून तुम्ही बघितलंच असेल की हा व्हिडिओ कशाच्या आधारित आहे. तर आता हा जो व्हिडिओ आहे तर मी काही ॲमेझॉनवरून ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे. तर मी काय काय शॉपिंग केलेली आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि ही शॉपिंग मी कशासाठी आणि का केलेली आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर 7 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. 7 महिन्यापूर्वी मी ना किचन ऑर्गनायझेशनचा मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता आणि तो खूप व्हायरल झाला होता आणि मला खूप मला प्रतिसाद त्या व्हिडिओला भेटला होता. आणि त्यानंतर मी पुन्हा 3 महिन्यानंतर पुन्हा मी एक व्हिडिओ टाकला. तर माझ्या किचनमध्ये 2 ओटे आहेत. तर मी एकदा एका ओट्याचा व्हिडिओ टाकला, दुसऱ्यांदा दुसऱ्या ओट्याचा व्हिडिओ टाकला होता. आणि त्यानंतर तो दुसरा व्हिडिओसुद्धा किचन ऑर्गनायझेशनचाच होता. तर त्यालाही खूप सारा असा प्रतिसाद मिळाला आणि खूप छान वाटलं. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण आता 7 महिने झालेले आहेत त्या गोष्टीला. तर मला असं वाटतं की जो किचन आहे तर तोच किचन बघून खूप कंटाळा आलेला आहे. तर किचनमध्ये काही बदल करावे, आपण किचन छान मस्त असं ऑर्गनाईज करून घ्यावं असं मला वाटलं. तर त्यासाठी मला किचन ऑर्गनाईज करायचं आहे. तर त्यासाठी मी ॲमेझॉनवरून ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे. आता मी किचन कशा पद्धतीने ऑर्गनाईज करणार आहे याचासुद्धा व्हिडिओ पुढे आहे, नक्कीच पहा. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेन की मी खूपदा किंवा खूप वेळा मी कुकिंगचे व्हिडिओ शेअर केलेले आहेत. मी माझ्या ज्या रेसिपीज आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. आणि ज्या किचनमध्ये आपण कुकिंग करतो त्या किचनमध्ये समजा आपण छान मस्त क्लिनिंग करून तो किचन जर ऑर्गनाईज करून घेतला तर किती छान ना, खूप छान वाटतं. आणि जेव्हा आपलं जे किचन आहे, आपल्या किचन स्वच्छ आणि साफ असेल ना तर मनही प्रसन्न असतं आपलं. आणि आपण जे जेवण करतो ना तर त्या जेवणाला खूप छान मस्त अशी चव लागते. म्हणजे असं एवढंच सांगेल की तुम्ही ते जेवण अगदी साध्या पद्धतीने जरी केलं ना तरी त्या जेवणाला चव लागते. कारण म्हणजे आपलं जे किचन आहे ते किचन आपलं कसं साफ आणि स्वच्छ आणि क्लीन असतं. आणि अजून एक गोष्ट सांगेल की ज्या घरामध्ये साफसफाई असते, जिथे स्वच्छता आहे ना तिथे लक्ष्मी नांदते, एवढंच सांगेल. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर आता मी किचन ऑर्गनायझेशनसाठी किंवा किचन ऑर्गनाईज करण्यासाठी ॲमेझॉनवरून काय काय शॉपिंग केलेली आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि या व्हिडिओच्या शेवटी एंडिंगला मी काही स्क्रीनशॉट्ससुद्धा लावणार आहे, ते नक्की पहा. मी ॲमेझॉनवरून शॉपिंग केलेले जे स्क्रीनशॉट आहे ते नक्की मी शेअर करणार आहे. तर चला, तर आधी आपण हे ओपन करूया. बॉक्समध्ये काय आहे ते आधी बघूया. हा बॉक्स काय ओपनच होत नव्हता, मग काय घेतला ना फाडला. असो हे बघा. तर मी इथून असा फाडलेला आहे. आणि ॲक्च्युली झालं काय माहिती आहे का, आता 2-3 दिवस आहे ना सतत पाऊस पडत होता. आणि या 2-3 दिवसामध्ये सतत पाऊस पडल्यामुळे काय होतं माहिती आहे का, हे जे बॉक्स आहेत ना हे खूप असे ओले झालेले आहेत, एकदम मऊ झालेले आहेत. त्याच्यामुळे ना असं कैचीने कट करायची गरज नाही, पटापट फाटतात. तर तुम्ही इथे बघू शकतात, मी हा ऑइल डिस्पेन्सर मागवलेला आहे. हे बघा, ओपन करते. आणि हा जो डिस्पेन्सर आहे तर हा स्टीलचा आहे, वॉशेबल आहे. ओपन करूया आता आपण. तर हे बघा, हा ऑइल डिस्पेन्सर आहे. हे बघा. आणि हा जो आहे तर इथून आपण हात घालून सुद्धा स्वच्छ क्लीन करू शकतो. आणि ना तुम्हालाही माहिती आहे, आपण जे ऑइल डिस्पेन्सर जे वापरतो तर त्याचं काय असतं माहिती आहे, म्हणजे ऑइलसाठी जे कंटेनर वापरतो किंवा जे बॉटल्स वगैरे वापरतो त्यांना आपल्याला आतून असं क्लीन करता नाही येत. काही बॉटल तशा असतात, मला तशा नको होत्या, मला असं हवं होतं
जेणेकरून मी क्लीन करू शकते। हे बघा, आता आपण हे याचं झाकण, हे बघा, तर असं हे ऑइल डिस्पेन्सर आहे, स्टीलचं आहे आणि छान आहे। आणि मला खरं म्हणजे असंच ऑइल डिस्पेन्सर हवं होतं, पकडण्यासाठी सुद्धा हँडल आहे। हे बघा, आता मी हे कितीला घेतलं आणि याची प्राईस काय, तर मी जे स्क्रीनशॉट मी जे शेअर करणार आहे नक्की पहा। आणि मी 7 महिन्यापूर्वी जे किचन ऑर्गनाईज करून घेतला होता, तर तेव्हा मी ह्या काही ॲपलची ही जी वेल आहे ही मागवली होती, तर मी हिचाही वापर करणार आहे। त्यानंतर तेव्हा मी मनी प्लॅन्टच्या आर्टिफिशियल्स वेल्स मागवल्या होत्या। हे बघा या, तर यासुद्धा मी तशाच 12चा असा बंच होता, त्याच्यामध्ये एका बंचमध्ये 12 वेल्स होत्या आणि त्यातल्या ज्या वेल्स उरल्या होत्या मी त्यासुद्धा या साईजला काढलेल्या आहेत, तर याचासुद्धा मी वापर करणार आहे। त्यानंतर आपण हे ओपन करूया, या बॉक्समध्ये काय बघूया। तर हा बॉक्ससुद्धा मी ओपन केलेला आहे। तुम्ही इथं बघू शकता की इथे मी काही असे मोदक मागवलेले आहेत। मोदकाचा मी साचा मागवलेला आहे। आता हा जो मोदकाचा जो साचा आहे ना, तर 3 साचे आहेत, एक एवढा मोठा, त्यानंतर एक छोटा आणि एक त्याच्यापेक्षा छोटा, असे 3 मोदक आहेत। आणि तुम्हालाही माहिती आहे की आता गणपती जवळ आलेले आहेत आणि आपल्याला मोदक करण्यासाठी साचा हा लागतोच। हाताने सुद्धा म्हणजे पाकळ्या करून मोदक वळवता येतात, पण जर साचा असेल ना तर आपलं काम एकदम पटकन आणि झटपट अशा पद्धतीने होतं। तर मी ओपन करते। हा सर्वात छोटा मोदक आहे, हे बघा, हा सर्वात छोटा मोदक आहे आणि ओपन करते। कसं ओपन करायचं याला, हां, हे बघा, हे दिसतं, हे काढायचं आहे। मी काढल्यानंतर असं, तर हा छोटा मोदक आहे आणि हा जो खिळा आहे ना, हा पुन्हा मी याच्यामध्ये ठेवते आहे। मी खरं म्हणजे मोदक करण्यासाठी मी हे 3 मोदक मोदकाचा साचा मागवलेला आहे। आणि आता माहिती नाही, जेव्हा हा मोदक ज्ञानेच्या हातात जाईल तेव्हा खेळणा म्हणून याचा वापर होणार आहे, हे मला नक्कीच माहिती आहे। तर तुम्ही इथे बघू शकता, हा सर्वात छोटा मोदक आहे। त्यानंतर त्याच्यापेक्षा थोडा हा मोठा मोदक आहे, तुम्ही बघू शकतात। आणि हा इथे खिळा आहे असा ब्राऊन कलरचा, तर हा आपण काढूया। हे बघा, हा असा खिळा काढायचा, काढला की साईडला ठेवायचं। आणि आता आपण मोदक ओपन करूया। तर असा हा मोदक आहे। आता पुन्हा आपण याच्यामध्ये खिळा लावूया। तर असे मी मोदकाचा साचा मागवलेला आहे। तर आणि याच्यापेक्षा थोडा एक मोठा आहे, हे बघा, याच्यापेक्षा हा थोडा मोठा आहे। तर असे हे 3 मोदक मी मागवलेले आहेत। त्यानंतर यामध्ये काय आहे हे सुद्धा बघूया। काहीतरी गोल गोल दिसतंय, काय ते माहिती नाही आहे, पण आधी आपण ओपन करूया आणि मग बघूया याच्यामध्ये काय काय आहे। तर हे कुठून ओपन करायचं मला हे सुचतच नव्हतं, कारण हे एकदम बांबूसारखं कडक आहे आणि एकदम म्हणजे खूप छान आहे। आणि मगाशी मी तुम्हाला मोदक दाखवले, तर मोदकांची जी क्वालिटी आहे ती खूप बेस्ट आहे आणि छान आहेत। म्हणजे हा जो मोदक आहे याचं म्हणजे प्लॅस्टिकचाच मोदक आहे, पण खूप स्ट्रॉंग आहे, अजिबात खराब होणार नाही। आता आपण हे ओपन करूया। हे बघा, तर आपण हे केलेलं आहे, ओपन केलेलं आहे। हे बघा, बांबूसारखा पूर्ण आरपार दिसतो। आता मी किचनमध्ये ज्या टाईल्स आहेत त्याच्यावरती मला काही स्टिकर लावायचे आहेत,
तर त्यासाठी मी हे स्टिकर मागवलेले आहेत. तर इथे मी 2 स्टिकर मागवलेले आहेत. तर मी तुम्हाला आधी दाखवते. हे असं गोल गोल होतात हे नोट. तर मी हे असं मी स्टिकर मागवलेले आहेत. आता हे जे स्टिकर आहेत तर हे जेव्हा आपण स्टाईलला लावू ना तेव्हा ते दिसताना खूप छान दिसणार आहेत. असे ते एकदम गोलगोल वळतात. मी तुम्हाला दुसराही वॉलपेपर दाखवते. हे बघा, खूप अशी गोल गोल वळत आहेत. तर इथे हे असं स्टिकर आहे. हा सुद्धा स्टिकर मी जेव्हा स्टाईलवरती लावेल ना तेव्हा ते दिसताना ते खूप छान दिसणार आहे. तर मी इथे असे 2 वॉलपेपर मागवलेले आहेत स्टाईलसाठी. आणि हे जे वॉलपेपर आहेत ना तर हे वॉशेबल आहेत, म्हणजे आपण क्लिनिंग करू शकतो. ते झालं. आता आपलं शेवटचं पार्सल आहे ते मी तुम्हाला दाखवते. त्याचा बॉक्स एवढा मोठा आहे ना. थांब ज्ञानेश, हो साईडला. त्याचा बॉक्स मोठा आहे. हे बघा, अरे बापरे, हा बॉक्स आहे. आता एवढ्या मोठ्या बॉक्समध्ये काय आहे तर ओपन करूया आणि बघूया काय आहे याच्यामध्ये. मी बॉक्स ओपन केलेला आहे. तर बघा त्या बॉक्समधून काय निघालेलं आहे. तर हा स्टँड आहे आणि हा 3 टायर स्टँड आहे, म्हणजे 3 सेक्शनचा हा स्टँड आहे. हा स्टँड आहे मेटलचा स्टँड आहे. तर हे बघा 1, 2 and 3. तर असा हा 3 सेक्शनचा हा स्टँड आहे, मेटलचा आहे. आणि याची जी क्वालिटी आहे ती खूप बेस्ट आहे. आणि कसं ना किचन ओट्यावरती ना माझे खूप सारे ना अशा काही म्हणजे जे मसाले वगैरे ते मी असे लाईनीशीर म्हणजे लाईनीशीर ठेवते. पण मला असं वाटतं की ना म्हणजे कमी जागेमध्ये खूप साऱ्या अशा वस्तू मावू शकतील असं आपल्याला काहीतरी हवं. तर तो आहे म्हणजे स्टँड. तर मी ते हा स्टँड घेतलेला आहे. आता मी ॲमेझॉनवरून जेही काही घेतलेलं आहे त्याच्या किमती काय काय आहेत तर त्या सगळ्यांचे मी स्क्रीनशॉट लावणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हा जो स्टँड आहे मला हा खूप आवडलेला आहे. आणि याच्यामध्ये मी खूप सारे बॉटल्स वगैरे मी याच्यावरती किंवा याच्यामध्ये छान मस्त मी स्टोअर करून ठेवणार आहे. आता हा जो व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत बघा. मी पुन्हा एकदा दाखवणार आहे की मी काय काय खरेदी केलेलं आहे आणि याच्या किमती काय आहे. आणि मी ॲमेझॉनवरती हे ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे ते सगळं मी तुम्हाला याच्या पुढे दाखवणार आहे. नक्की बघा. तर गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. आणि याच्या पुढचा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका, कारण आपण किचन ऑर्गनाईज करणार आहोत छान अशा पद्धतीने. तर बाय बाय.